आणि या ठिकाणी सर्व उपस्थित होते. खरं तर आज आपण भारतीय राज्यघटनेचा संविधान दिन आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तर तत्पूर्वी आपण जे भारताचे जे संविधान आहे त्याची उद्देशिका काय आहे ते प्रास्ताविक त्याचं वाचन करूया म्हणूया सगळेजण. कारण मुख्य उद्देश आहे की हे उद्देशिका काय आहे. या उद्देशिकेमध्ये सर्व घटनेचा सार म्हणजे उद्देशिका असं म्हटलं तर वावगं होणार नाही. तर मी या ठिकाणी उद्देशिका म्हणतो. आपण माझ्या पाठीमागं म्हटलं तरी चालेल किंवा आपल्यापैकी कोणी म्हणत असेल तरी चालेल, अधिक चांगलं होऊन जाईल. कारण मुख्य उद्देशिका वाचन होणे. उद्देशिका म्हणजे नेमकं काय तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी तयार केलेली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये काय काय आतमध्ये गाभा आहे, काय काय प्रकरणं आहे, कशी बाब आहे आणि संपूर्ण भारत कसा एकसंघ आहे किंवा आम्ही सर्व भारतीय म्हणजे काय या सर्व बाबी हे उद्देशिका वाचल्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल, आपल्याला समजू शकेल. यासाठी खऱ्या अर्थाने आपण आता उद्देशिकेचं वाचन करूया. मी आमच्या भगिनींना विनंती करतो की ते वाचन करा. त्यांच्या मागे सगळ्यांनी ज्यांना उभं राहता येत असेल तर त्यांनी उभं राहावं, नाही तर बसल्या बसल्या हात करा पुढे, हात पुढे करा, सोपं उजवा हात पुढे करा. आणि बाबासाहेब खूप वर्ष उभे राहिले, आपलं 2 मिनिटासाठी उभं राहिलं तर फारच चांगलं होईल. चला बसा बसा बसा. नाही उभं राहते. संविधान उभं राहून बोलत असते. काय नाही. बघा ज्यांना जमतं त्यांना सर्वांनी एकसाथ हात पुढे करा का. मला आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. जय भीम, जय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भगवान बुद्धांचा जय भीम. धन्यवाद. बसा बसा बसा.